सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. सर्वांना जय भीम नमो बुद्धाय. आज बऱ्याच दिवसानंतर अ, मनमाडचे बौद्धाचार्य दयानंद घोडके सर आलेले आहेत इथं. ते फार जुने जुने अ, मित्र आहेत, जुने साधक आहेत, आपल्या विषयात इंटरेस्ट घेणारे आहेत. जुने बरेच व्हिडिओ आणि सती साधनेविषयीची माहिती त्यांनी ऐकलेली आहे, पुस्तक पण वाचलेलं आहे. जीवनाच्या 3 गाथा, आनापानसती सुत्त आणि त्यांची प्रत्यक्ष प्रॅक्टिस, हे सर्व गोष्टी व्यवस्थित चालू आहेत. त्यामुळे त्यांचं मी या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं स्वागत करतो. आणि ते खूप सक्रिय आहेत धम्म प्रचार कार्यामध्ये. ते आपल्या माहितीसाठी मुद्दाम सांगतो. अं, अभ्यासू पण आहेत, त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. असे आपल्यापैकी बरेच लोक आहेत, परंतु अं, काहींची ओळख आपली आधी झालेली आहे. कारण घोडके बाबूजी, त्यांना बाबूजी म्हणतात. घोडके बाबूजी आज आपल्यामध्ये आहेत, त्यांचं मी या ठिकाणी विशेष स्वागत करतो. सगळ्यांना माझा आवाज व्यवस्थित येतोय? हात वर करा. ओके. सती धम्मचिंतन ची आपली ही दुसरी मीटिंग आहे. परंतु गेल्या आठवड्यातली जी मीटिंग आहे त्याला प्रचंड पाऊस होता, नेटवर्क खराब होतं आणि आपली मीटिंग अर्धी अर्धी कॉम्प्युटरवर झाली, ती व्यवस्थित झाली नाही, त्याचं रेकॉर्डिंग झालं नाही. अर्धी मीटिंग मोबाईलवर झाली, तीही व्यवस्थित झाली नाही, त्याचं रेकॉर्डिंग झालं नाही. त्यामुळे आपल्याकडे मागच्या मीटिंगचा काही एक संदर्भ नाही. आज आपण तो मुद्दा थोडासा परत रिपीट करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आणखीन काही ॲडिशनल गोष्टी मी घेणार आहे. सती धम्म चिंतन असं आपण याला टायटल दिलेलं आहे. आपण याला सद्धम्म चिंतन असं पण म्हणू शकतो. पण सती आणि धम्मचिंतन, कारण सतीमध्ये सत म्हणजे वास्तव. कारण सती म्हणजे जागृती आहे, अवेकनिंग आहे. सती म्हणजे भान आहे. आणि कशाचं भान? वास्तवाचं भान. सत सत म्हणजे वास्तव. आणि सद्धम्म म्हणजे त्याचे दोन अर्थ होतात, वास्तवाचं भान. आणि जसं बाबासाहेबांनी धम्म अधम्म सद्धम्म असा उल्लेख केलेला आहे बुद्धांडी धम्ममध्ये, तर त्यातला सद्धम्म, त्याचाही एक स्वतंत्र अर्थ आहे. आपण सत धम्म म्हणजे वास्तवात प्रत्यक्षात आपल्याला आपल्या कायेमध्ये उतरल्यानंतर, आपल्या जाणीवांमध्ये म्हणजे वेदनांमध्ये उतरल्यानंतर, आपल्या चित्तामध्ये उतरल्यानंतर आणि आपल्या विचार प्रक्रियेमध्ये ब्रेनमध्ये उतरल्यानंतर आपल्याला जे जे काही वास्तव अनुभवाला येतं ते त्या सतीमुळे येतं, ते जागृतीमुळे येतं. आणि म्हणून सती धम्मचिंतन असं त्याला नाव आहे. धम्म म्हणजे प्रत्येक गोष्ट जी जागृतीला दिसते, जागृतीला जी जाणवते, तिला धम्म म्हटलेलं आहे. आणि जी आपल्याला जाणवत नाही ती पण धम्म आहे. परंतु त्याला आपण धम्म म्हणू शकत नाही, कारण धम्म आपल्याला, आपण सतीमध्ये नसू, भानावर नसू, तर ते धम्म आपल्याला दिसत नाही, जाणवत नाही. म्हणजे वास्तव आपल्याला लक्षात येत नाही. म्हणजे कायेच्या पातळीवर काय आहे, जाणीवांच्या पातळीवर काय आहे, किंवा चित्त म्हणजे इमोशन्स,
भावना, इच्छा, आकांक्षा, तृष्णा यांच्या पातळीवर काय चाललेलं आहे आणि विचार प्रक्रियांमध्ये काय चाललेलं आहे, हे आपल्याला जर जाणवतच नसेल स्पष्टपणे, त्याचा अर्थ आपल्याला आपल्या अस्तित्वाचं, आपल्या जगण्याचं आपल्याला भान नाही, म्हणजे सती नाही. आणि जेव्हा सती असते तेव्हा तिला ह्या सगळ्या गोष्टी दिसतात. ह्या गोष्टी दिसतात म्हणजे काय दिसतं, ते वास्तव दिसतं, सत्य दिसतं. आणि त्यातला कार्यकारण भाव दिसतो. म्हणजे कायेमध्ये काय आहे, अनापानच्या पातळीवर काय चाललेलं आहे, काया अनापानच्या पातळीवर काय चाललेलं आहे, अनात्म म्हणजे काय, म्हणजे काय आहे, म्हणजे नैसर्गिकता म्हणजे काय, किंवा जाणीवा म्हणजे काय, फिलिंग, जाणीवा म्हणजे काय, म्हणजे सुखद दुःखद किंवा न्यूट्रल, ज्या काही जाणीवा आहेत त्या जाणीवा म्हणजे काय, किंवा अ, इच्छा आकांक्षा तृष्णा, हे पाहिजे ते नको, ही जी चित्ताची जी पळापळ चाललेली आहे ती काय आहे, आणि त्यानुसार चालणारी विचार प्रक्रिया काय आहे, आपली इंद्रिय काय आहेत, इंद्रियांचे विषय काय आहेत, या सगळ्या गोष्टी मधलं कार्यकारण भाव जे आहे, जे कार्य चाललेलं आहे, जे ऍक्टिव्हिटीज आहेत, त्या सगळ्याला धम्म म्हटलेलं आहे. त्याचं इंटरप्रिटेशन बुद्धांनी केलेलं आहे, म्हणून बुद्धांनी जी शिकवण दिली त्याला धम्म म्हटलेलं आहे. पण बुद्धांनी कशाची शिकवण दिलेली आहे, काय सांगितलं, तर जीवन सांगितलं, जीवनातलं वास्तव सांगितलं, जीवनातलं सत्य सांगितलं. कारण ते त्यांना दिसलं, त्यांना जाणवलं. त्यांना का जाणवलं, तर ते सम्मा संबुद्ध होते, म्हणजे संपूर्ण जागृत होते. आपण जे म्हणतो ना, इतिपिसो भगवा अहं सम्मा संबुद्ध, म्हणजे संपूर्ण जागृत. ते संपूर्ण जागृत होते म्हणून त्यांना संपूर्ण अस्तित्व जाणवलं. म्हणजे अंतर्बाह्य काया जाणवली, जिवंत काया, त्यातल्या जाणीवा, फिलिंग जाणवल्या, चित्त जाणवलं, विचार प्रक्रिया जाणवली, दुःख जाणवलं, दुःखाचं कारण जाणवलं, निवारण लक्षात आलं, मार्ग दिसला, अनापान दिसलं, काया अनापान दिसलं, अनापान आणि इतर गोष्टींचा जीवनाचा काय संबंध आहे ते दिसलं. अशा अनेक गोष्टी त्यांना दिसल्या. सप्तबुद्धांग दिसलं, अष्टांग मार्ग त्यांना दिसला, त्यांना प्रतित्व समुत्पाद दिसला, जाणवला. म्हणजे बुद्धांना हे सगळं का जाणवलं, तर ते जीवनाप्रती जागृत होते. म्हणजे काया वेदना चित्त मनोधम्मांच्या पातळीवर, सती पठ्ठाण आपण ज्याला म्हणतो, त्या पातळीवर ते जागृत होते, म्हणून जीवनातलं सत्य त्यांना जाणवलं. त्यांना जाणवलं म्हणजे एका जागृत व्यक्तीला जाणवलं. आणि ही जागृती जर आपण आपल्या जीवनामध्ये पद्धतशीरपणे डेव्हलप करू शकलो, विकसित करू शकलो, आणि आपल्यातली जी बीज रूपानं असलेली जी अं, जागृती आहे, बीज रूपात असलेली जी जागृती प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे, ती जर आपल्याला व्यवस्थित लक्षात आली, जाणवली आपल्याला, ती जागृतीचं अस्तित्व, वास्तव जर आपल्याला जाणवलं, तर त्याच्यातूनच, त्याच्यावर वर्क करून, काम करून, त्याला अधिकाधिक डेव्हलप करून आपण बीज रूपात अस्तित्वात असलेल्या जागृतीला पूर्ण रूप देऊ शकतो, म्हणजे बुद्ध बनू शकतो. आणि हे बुद्धांनी सांगितलेलं आहे, प्रत्येकामध्ये बुद्धत्व आहे, प्रत्येक जण बुद्ध बनू शकतो. पण कसं, ही बऱ्याच ही गोष्ट आपल्याला, म्हणजे आपल्यापासून दूर राहिलेली आहे असं मला वाटतं. कारण काही काही लोकांनी ज्या पद्धतीनं बुद्धांची शिकवण मांडलेली आहे, तर सामान्यांना असं वाटतं का, नाही नाही, ते आपल्या आवाक्यातलं काम नाही, ते आपलं काम नाही. आणि काही लोक सांगतात ते काहीतरी पूर्वजन्मीच काय
पुण्य पाहिजे, नाही तर पारमी पाहिजे, असं पाहिजे तसं पाहिजे. म्हणजे जसं जाती व्यवस्थेमध्ये कसं आहे की तुम्ही पूर्वजन्मीचे तुम्ही पाप केलेलं आहे म्हणून तुम्ही खालच्या जातीत जन्माला आले, आणि ज्यांनी पूर्वजन्मी कर्म केलेलं आहे म्हणून ते उच्च जातीमध्ये जन्माला आले. पुण्यकर्म केलं म्हणून उच्च जाती जन्माला आले, आणि पाप कर्म केलं म्हणून खालच्या जातीमध्ये जन्माला आले. हे जसं समीकरण आहे तसंच आता बुद्धाच्या बाबतीत काही लोकांनी मांडलं की नाही नाही, ते प्रत्येकाला शक्य नाही. ते सोपं नाही असं म्हणा. बुद्ध बनणं किंवा संपूर्ण जागृत होणं हे सोपं नाही, हे बरोबर आहे. परंतु ते आपलं काम नाही, त्याला फार फार काहीतरी पूर्वीचं कर्म पाहिजे, पुण्य पाहिजे, आणि ते आपल्याला माहिती नाही. आपण काय होतो, काय कुठून कसे आलो, ते आपल्याला जीवनाचं भानच नाही, तर आपल्याला माहीतच नाही ना आपण कुठून आलो, काय आलो, कसे आलो. आपल्याला आपला जन्म आठवत नाही, आपल्याला पुढचा मृत्यू आपल्याला माहिती नाही, आणि जन्म आणि मृत्यूच्या मधलं हे जीवन माहिती नाही. म्हणजे जीवनच माहिती नाही, ज्याचं भानच नाही, त्याच्यामध्ये काय पुण्य आणि काय पाप, काय पारमी आणि काय हे हे कसं अंधपणाने गृहीत धरायचं. तर मला वाटतं तसं विचार करण्यापेक्षा आपल्याला हे शक्य आहे. आणि कसं शक्य आहे, तर आपल्याला आपल्या जीवनाचं भान आलं, जागृत झालो आपण, तर आपल्याला बुद्धासारखं बनणं शक्य आहे. हीच बुद्धांची शिकवण आहे. आणि बुद्धं शरणं गच्छामी म्हणजे जागृतीला शरण जे आहे, तर कुठे आहे जागृती आणि कुठे आहे बुद्ध? तर ते आपल्यातच आहेत. जर जागृती आपल्यामध्ये आहे, जागृती जर आपल्यामध्ये आहे, तर मग बुद्ध कुठे आहेत? बुद्धत्वाचा तो जागृतीचा गुण जर आपल्यामध्ये आहे, तर मग बुद्ध इथंच आहेत. बीज रूपात का होईना पण आपल्यामध्ये आहेत. आणि त्याच्यामुळे बुद्धं शरणं गच्छामी ही आपल्यामध्ये आहे. आणि जागृतीला जे दिसतं ते धम्म जर आहेत, तर मग धम्म पण आपल्या अनुभवातूनच ह्या कायेमध्येच आपल्याला अनुभवाला लागतात. म्हणून धम्मं कायेन पश्यती म्हटलेलं आहे. धम्म कायेनं अनुभवायचे असतात. ते धम्म देखील इथेच आहेत, आपल्या जीवनातच आहेत. जीवनातलं ते सत्य आहे, वास्तव आहे, आणि ते जागृतीला दिसतं. तर धम्मही इथंच आहे, बुद्धही इथंच आहे. बुद्धं शरणं गच्छामी इथे आहे, धम्मं शरणं गच्छामी इथे आहे. आणि संघ देखील जे या मार्गावर आहेत त्यांचा मिळून संघ बनतो. आपण सर्वजण संघाचे सदस्य आहोत. इथं कपड्याचा पांढरे कपडे घातले का चिवर घातलं, का निळे कपडे घातले, का आणखीन काही भगवे घातले, का आणखीन कोणता रंग वापरला, काय फरक पडतो? जागृतीशी त्याचा काही संबंध नाही. तो बाहेरचा पेहराव आहे, तो बाह्य बाह्य रंग आहे तो. आपल्याला अंतरंगाशी संबंध आहे. जागृती अंतरंगातलं काम आहे. त्यामुळं प्रत्येक व्यक्तीमध्ये ज्याच्यात ही जागृती, ज्याला ही जागृती जाणवेल आणि तिच्यावर तो वर्क करत करत, काम करत करत, प्रॅक्टिस करत करत, त्या छोट्या जागृतीला डेव्हलप करत करत तो पुढे जाईल. ते सगळे लोक या संघाचे सदस्य आहेत, जे जे लोक प्रयत्न करतात त्याच्यासाठी. अशी काही व्याख्या आपल्याला करण्याची गरज आहे. आपण पारंपरिक संघ, संघ म्हणजे भिक्खू संघ आणि उपासक संघ, असे भेद आपण करत बसलो तर याच्यामध्ये कधीच एक वाक्यता येऊ शकत नाही, अशक्य आहे. म्हणून बाबासाहेबांनी जे सांगितलं ना की हे आपल्याला, त्यांनी तर भिक्खून उपासक असा भेद करण्यावी, त्यांनी दरेकाने दरेकाला दीक्षा देण्याचा अधिकार आहे, हे काय सांगितलं? असं थोडं सांगितलं. भिक्षूंना
भिक्षूंना दीक्षा देण्याचा अधिकार नाही तर उपासकांना पण दीक्षा देण्याचा अधिकार आहे, असे शब्दप्रयोग त्यांनी केले नाही. त्यांनी काय शब्दप्रयोग केले? दरेकाने दरेकाला दीक्षा देण्याचा अधिकार आहे. अर्थात दीक्षा कोण देऊ शकतो? जो त्या क्षमतेचा आहे, पात्रतेचा आहे, ज्याने तो अभ्यास केलेला आहे, प्रॅक्टिस केलेली आहे, जो स्वतः बौद्ध मार्गावर आहे, तो दुसऱ्याला बौद्ध बनवू शकतो. हे तर सरळ समीकरणच आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी जे म्हटलेलं आहे ते एकदम ओपन आहे, मोकळं आहे. आपल्याला ती गोष्ट फॉलो केली पाहिजे. बाकी आपल्याला याच्यामध्ये मतभेद निर्माण करायचे नाहीत. परंतु सत्यामध्ये जर यायचं असेल, सत्य जर प्रत्यक्षात उतरवायचं असेल जीवनामध्ये, तर सत्याला धरूनच चाललं पाहिजे. जसं 36च्या भाषणात, तेव्हा तर बुद्ध धर्म स्वीकारला पण नव्हता बाबासाहेबांनी, त्या मार्गावर होते ते, पण 36च्या भाषणाचा शेवटच त्यांनी सत्याला शरण जा. जसं बुद्धांनी सत्याला शरण जायला सांगितलं, तसं मीही तुम्हाला असं म्हणतोय की सत्याला शरण जा, सत्याशिवाय दुसऱ्या कुठल्या गोष्टीला शरण जाऊ नका. तर सत्य, सत, वास्तव हे जागृतीला सतीला दिसतं, म्हणून सती धम्म चिंतन असा आपला हा विषय आहे. विषय याला काही मर्यादा नाही, पण ते जे टायटल आहे सती धम्म चिंतन, याच्यात मुख्य गोष्ट ही जागृतीची आहे. कारण जागृतीमुळे बोध होतो. त्यामुळं बोध कशाचा होतो? तर धम्माचा बोध होतो, म्हणजे सत्याचा बोध होतो. त्यामुळे सती ही प्रमुख गोष्ट आहे. आणि त्याच्यातून जे जाणवणार धम्म आपल्या लक्षात येईल प्रॅक्टिकली, अनुभवातून, त्याचं चिंतन म्हणजे सती धम्म चिंतन. तर याला धरून आपण कुठलीही चर्चा करू शकतो. ज्या विषयाच्या अंतर्गत येते, त्या सगळे विषय आपल्याला सती धम्मचिंतनामध्ये येऊ शकतात. त्यातली प्राथमिक गोष्ट मी आज तुम्हाला परत एकदा सांगावी. ही गोष्ट मागच्या वेळेला पण मी थोडीशी सांगितलेली आहे. अं, आज मी त्याला थोडस दोन गोष्टी पुढे नेलेल्या आहेत. तर सती म्हणजे जर जागृती आहे, तर इथं आल्या आल्या म्हणजे मीटिंग मध्ये आल्या आल्या आपल्याला पहिलं काम हे करायचं असतं का आपल्याला स्वतःशी कनेक्ट व्हायचं. स्वतःमध्ये स्वतःशी आधी कनेक्ट व्हायचं. म्हणजे तर कसं कनेक्ट व्हायचं? ही काया नैसर्गिकपणे आन करते, अपान करते, आतमध्ये, आतून आतून आत श्वास घेतला जातो. तो विशिष्ट ठिकाणी नाही, तो ती एक प्रक्रिया आहे, ती एक प्रोसेस आहे, ती एक आन अपान या जणू काही घडतंय, घटना आहे, त्या घडतंय हे. तर काय चाललंय आन मध्ये, किंवा त्याला मी काया आन म्हणतो. काया आन मध्ये काय चाललंय या क्षणी वर्तमानामध्ये, काया अपान मध्ये काय चाललंय या क्षणी, आणि नैसर्गिक काया आन म्हणजे आपण अनापान करत नाही, किंवा मी कायला सांगत नाही आन कर आणि अपान कर. तसं नाही चाललेलं. आपण काही नाही केलं, नुसतं बसून जरी राहिलो तरी काया आन करते, काया अपान करते. आणि जन्मापासून करत आलेली आहे, आत्ता करते वर्तमानामध्ये, आणि पुढेही ती मृत्यूपर्यंत करत राहणार आहे. त्याच्यावरच जीवन चाललेलं आहे. त्यामुळे ही जी नैसर्गिक प्रक्रिया आहे काया आन काया अपान, ही आपल्याला स्वतःशी जोडले जाण्यासाठी महत्वाचा
दुवा आहे, महत्वाचा धागा आहे. म्हणजे स्वतःच्या संपर्कात यायचं म्हणजे काय करायचं, असा प्रश्न आपल्या मनात नसला पाहिजे आता. का मी काय करू, स्वतःच्या संपर्कात यायचं म्हणजे काय करू, काही नाही करायचं, हेच करायचंय. काहीच नाही करायचं, काही करायची गरजच नाही. ही काया आपोआप नैसर्गिकपणे आन करते, अपान करते. या या कायेमध्ये नैसर्गिक जाणीवा आहेत, वेदना आहेत, फिलिंग्ज आहेत. त्या फिलिंग काय आपल्याला आणायच्या नाहीत, त्यात ते कार्य चालूच आहे. या कायेमध्ये चित्त आहे, त्याला मनही म्हणू शकतो आपण. तर चित्त म्हणजे मनाचा जो भाग आहे, भावनांचा जो भाग आहे, लोभ द्वेष ज्याच्यात आहेत, किंवा हे पाहिजे ते नको, असं पाहिजे तसं नको, या ज्या इच्छा आकांक्षा तृष्णा आहेत, ज्या पेटवतात, ते चित्त आहे. म्हणून त्याला चित्ताग्नी पण म्हटलेलं आहे. अग्नी आहे तो. आणि अग्नी हे चित्त अग्नी म्हणजे तृष्णांचा अग्नी, तृषाग्नी आहे तो. त्याच्यामध्ये लोभद्वेष आहेत. आणि लोभासारखं झालं तर आनंद मिळतो, लोभासारखं नाही झालं तर दुःख होतं. द्वेषासारखं झालं तर थोडं सुख मिळतं, द्वेषासारखं नाही झालं तर दुःख होतं. तर हे जे चित्त आहे, हेच सुखदुःखाचं कारण आहे. म्हणजे ज्याला दुःखमुक्ती म्हटलेलं आहे, ते ऍक्च्युली चेतो विमुक्ती म्हटलेलं आहे, चित्त विमुक्ती. कारण चित्त हा जर अग्नी आहे, तर तो अग्नी शांत होणं म्हणजे निब्बाण आहे. ते अग्नी शांत होणं, हे जागृतीचं काम आहे. जागृती तो अग्नी पाहते पण, आणि जागृतीमुळं चित्ताचा बोध झाल्यामुळं, त्या अग्नीचा बोध झाल्यामुळं, ते चित्त, ते मन स्वतःच त्याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतं. मन स्वतः दुःखमुक्तीसाठी धडपडतं. हे आपण बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे. जसं पाण्यातून बाहेर काढलेला मासा पाण्यात जाण्यासाठी तडफडतो, तसं हे मन, हे चित्त दुःखाच्या, दुःख देणाऱ्या माराच्या, विकृतींच्या कचाट्यातून सुटण्यासाठी ते धडपडतं. म्हणजे मन स्वतःच धडपड करतं. पण ते कोणत्या मनाला ते शक्य होतं? जे मन जागृत आहे, भानावर आहे, जे चित्त जागृत आहे, भानावर आहे, त्याला ते जमतं. म्हणून एकच काम आपल्याला शिल्लक राहतं, ते म्हणजे ह्या जीवनामध्ये जागृतीचा अभ्यास करणं, जागृतीची प्रॅक्टिस करणं, सतीची प्रॅक्टिस करणं. मग सतीला जे जे काही जाणवेल, ते सगळं धम्मामध्ये मोडतं. मी असं पण म्हणतो, सती म्हणजेच बुद्ध आहे. जागृती, जसं बुद्धांना सम्यक संबुद्ध म्हणजे संपूर्ण जागृती जर आपण म्हणतो, आणि सती, आता सती म्हणजे सम्मा सती बरं का. जेव्हा आपण सती म्हणतो तेव्हा सम्यक सती, सम्यक सती म्हणजे परिपूर्णता आहे त्याच्यामध्ये. तर जेव्हा आपण सती म्हणतो तेव्हा सम्यक सती, आणि सम्यक सती म्हणजे जर जागृती आहे, आणि बुद्धाचा गुणधर्म जर जागृती आहे, तर सती म्हणजेच बुद्ध आहे. तेव्हा आपण काय काम करतोय हे चांगलं आपण लक्षात घेऊया. आणि आपल्या जीवनातलं कर्तव्य म्हणून ते करायचं. हे काही असं कुणाला शिकवण्यासाठी आपण हे शिकत नाही. कुणाला आपल्याला ज्ञान नाही पाजायचं, ज्ञान पाजळायचं नाही. आपल्याला आपला जीवनातला प्रश्न आधी सुटला पाहिजे, मग आपण इतरांना सांगू शकतो. मला जर चित्त विमुक्ती, दुःखमुक्ती, निब्बाण हे थोडं थोडं पण मला जर कळालं नाही, तर मला त्याच्यावर बोलण्याचा काहीच म्हणजे ते बोलूही नाही, आणि तसा नैतिक अधिकार पण नाही. आणि आपल्याला दुसऱ्याला दाखवण्यासाठी ही गोष्ट करायची नाही, ही गोष्ट आपल्याला
स्वतःसाठी आधी करायची. जसं आपण एखादं धन मिळवतो, तर सुरुवातीला धन मिळवणं मग ते नोकरीच्या मार्गाने असो, नाहीतर व्यवसायाच्या मार्गाने असो, जे आपण धन मिळवतो ते सुरुवात आपण करतो ती गरज म्हणून. कारण आपल्याला जगायचंय, आपल्याला गरजा भागवायच्यात. मग अन्न, वस्त्र, निवारा, औषध पाणी ह्याची गरज म्हणून आपण धन मिळवतो. तेव्हा आपल्या मनामध्ये स्पर्धेचा विषय नसतो सुरुवातीला. कोणापेक्षा मला जास्त हे करायचंय, पगार कमवायचा आणि हे करायचं ते असूही शकतं मनामध्ये. पण जनरली आपल्याला सुरुवात जी आपली होते ती गरज भागवण्यासाठी. आपल्याला पैसा, धन का पाहिजे? तर गरज भागवण्यासाठी. आणि नंतर मग जेव्हा तो मिळत जातो, अधिक मिळतो, जास्त मिळतो, मग तुलना करायला सुरुवात होते. त्याच्यापेक्षा मला जास्त मिळतं, माझ्यापेक्षा त्याला कमी मिळतं, त्याला जास्त मिळतं, मला कमी मिळतं. मग त्याच्यामध्ये अहंकार किंवा स्पर्धा, असुरक्षितता या गोष्टी नंतर यायला सुरुवात होते. तसं आता धम्मज्ञान किंवा या अनुभवाचं ज्ञान, धम्माचं ज्ञान हे आपल्याला आपल्या विमुक्तीसाठी आहे. आपला प्रश्न आपल्याला सोडवता आला पाहिजे. आपल्या मनातलं भय कमी झालं पाहिजे. आपल्या मनातलं प्रेशर कमी झालं पाहिजे. म्हणजे दुःखमुक्ती मिळाली पाहिजे. चिंता कमी झाल्या पाहिजेत. आपल्यात मनातली स्पर्धेची भावना कमी झाली पाहिजे. असुरक्षिततेची भावना कमी झाली पाहिजे. इव्हन जातीची पण भावना कमी झाली पाहिजे. कारण जात पण स्पर्धा निर्माण करते. वरच्या जातीत अहंकार असतो आणि खालच्या जातीमध्ये न्यूनगंड असतो. दोघांनाही ते बाधक असतं. तर आपल्यासाठी या इथल्या परिस्थितीसाठी, भारतीय परिस्थितीसाठी आपला धम्माचा अभ्यास हा जातीशी पण संबंधित आहे. त्या जातीच्या भावनेतून, त्या आयडेंटिटीतून. कारण ती जी आयडेंटिटी आहे, मी अमुक अमुक जातीचा आहे, ती आपल्याला ती भावना, ती 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 आयडेंटिटी, ते आपलं मत, स्वतःकडं पाहणं तशा दृष्टीनं हे आपल्याला बंदिस्त करून टाकतं, बांधून टाकतं, मुक्त नाही ठेवत. म्हणजे मुक्ती कोण पथे, ते कसं त्याच्या त्या बंधनातून मोकळं व्हायला सांगितलंय ना. धर्मांतराचा जो मुद्दा आहे तो त्या बंधनातून मोकळं होण्यासाठी आहे. आणि 36ला महार परिषदेमध्ये महारांनाच उद्देशून ते बोलले. ते म्हणे ज्या त्या जातीनं ज्याचा त्याचा विचार करावा. आणि त्यांनी त्या त्या जातीने विचार करा, आपल्याला त्याच्यातून बाहेर पडायचंय का. पण अजूनही आपण त्याच्याकडं धम्माच्या अर्थानं पाहत नाही. आपण वेगळ्या अर्थानं पाहतो. अं, त्यातला जो पुढे चालून जो मध्यम मार्ग जो आहे, बौद्ध बनणं आणि जात. जात म्हणजे आता जात म्हणजे जुना धर्म. जात म्हणजे जुना धर्म आणि बौद्ध म्हणजे नवीन मार्ग आपण जो पत्करलाय तो. यातला मध्यम मार्ग अजून आपल्याला सापडायचा आहे. सध्या आपण त्या पातळीवर कसं जरा थोडंसं कन्फ्युजन आहे, गोंधळ आहे, अस्पष्टता आहे, भीती पण आहे. ती भीती बाबासाहेबांच्या काळात पण होती. धर्मांतराला ज्या प्रमुख नेत्यांनी त्यावेळेला विरोध केला, तर ते घाबरलेलेच होते. का आपण या बौद्ध धर्माच्या मार्गावर आल्यावर पुढच्या येणाऱ्या इलेक्शनचं काय. तर बाबासाहेबांनी त्याचं व्यवस्थित निरूपण, स्पष्टीकरण केलेलं आहे, परंतु ते त्यांच्या लक्षात आलं नाही. म्हणून 14 ऑक्टोबरच्या धर्मांतराच्या कार्यक्रमामध्ये कुठलाही तत्कालीन मोठा नेता सहभागी झाला नाही. सामान्य जनता झाली.
असो, धम्मचिंतनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात. आपली आपली आपल्या जीवनाशी संबंधित जो जो मुद्दा आहे, आता आपण हा मुद्दा जो बाबासाहेब, जात आणि धर्म ह्या गोष्टी ज्या आपण बोलतोय, आपल्या जीवनाशी संबंधित मुद्दा आहे. आपली आयडेंटिटी आहे ती. आयडेंटिटी ही सत्ता दृष्टी बनते. मी मी बनतो. आयडेंटिटी म्हणजे मी बनतो. मी ह्या जातीचा आहे. मी एवढा शिकलेला आहे. मी एवढं कमवतो. माझी पोझिशन ही आहे. मी मी पदाधिकारी आहे किंवा मी पदाधिकारी नाही. तर ही पण आयडेंटिटीच आहे. मी नाही म्हणजे स्वतःला कमी समजणं, आणि पदाधिकारी आहे म्हणजे अहंकार असणं. हे सगळं आयडेंटिटी ज्याच्यातून संघर्ष निर्माण होतो, स्पर्धा निर्माण होते, हेवेदावे निर्माण होतात, उच्चनीचता निर्माण होते. या सगळ्या गोष्टी मनोधम्म बनतात. मनो अधम्म बनतात. काही गोष्टी अधम्म बनतात. काही गोष्टी धम्म बनतात. आणि त्याच्यातून आपल्याला सद्धम्म निर्माण करायचा असतो. वास्तव पाहून आपल्याला सद्धम्म आपल्याला निर्माण करायचा असतो आपल्यामध्ये. तर असं हे सगळं आता धम्मचिंतन आपण करतोय, तर आपण सर्वांगानं सगळ्याच गोष्टींचा सर्वांगानं आणि परखडपणे विचार करायला शिकलं पाहिजे. घाबरून जमायचं नाही, आता बिचकून जमायचं नाही, आणि कोणावर आपण टीका पण करायची नाही, आणि आंधळ समर्थन पण करायचं नाही. ही सगळ्यांची गरज आहे. तर हा मुद्दा आपल्याला आजच्या क्षणी लक्षात घ्यायचा आहे. जागृतीच्या प्रॅक्टिसनं आपण मनापर्यंत पोहोचतो, मनोधम्मांपर्यंत पोहोचतो. म्हणजे मनात जे जे काही चाललेलं आहे, जसं आता मी बोलतोय, माझ्या मनात जे चाललेलं आहे ते ते बोललं जात आहे. म्हणजे आपण मनापर्यंत पोहोचतो, कारण मन ही सगळ्या गोष्टीचं मूळ आहे. मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेठा मनोमया. मन हेच मुख्य आहे. मनात जे आहे, मनातल्या गोष्टी तपासणं, पाहणं म्हणजे धम्मानुपස්සना. हेच पहिलं काम आपल्याला करावं लागतं. धम्मापर्यंत पोहोचता आलं पाहिजे, तर धम्मचिंतन होतं. आणि धम्मापर्यंत पोहोचणं म्हणजे मनोधम्मांपर्यंत पोहोचणं, म्हणजे विचार प्रक्रिया, प्रोसेस जी ब्रेन मध्ये चालते, जी इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस आहे, त्या ब्रेन पर्यंत आपल्याला पोहोचता आलं पाहिजे. कारण त्याच्यामध्ये सगळं ते काय, तो मास्टर आहे. ब्रेन हा मास्टर आहे. ब्रेन हा मुख्य आहे. म्हणून मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेठा. मन श्रेष्ठ आहे. मन मुख्य आहे. मन पुढारी आहे. मन पुढे नेतं ना. उब्बंगमा धम्मा पुढं नेणार आहे. म्हणजे मन पुढारी आहे. मन जसं विचार करतं, त्याप्रमाणे आपल्या कृती घडतात. म्हणून मन मुख्य आहे. म्हणून मनापर्यंत सती साधनेच्या निमित्तानं सतीपठ्ठांच्या आधारे आपल्याला मनापर्यंत पोहोचायचं असतं, मनोधम्मांपर्यंत पोहोचायचं असतं. आणि मग ते आपल्या धम्मचिंतनाचा तो आधार असणार आहे. म्हणून काया वेदना चित्त मनोधम्म. मन मुख्य आहे, म्हणून मनापर्यंत आपल्याला पोहोचायचे. मन जे प्रदूषित होतं, मन जे विकृत होतं, ते विचार करतंय, परंतु नीट विचार तेव्हाच करतं ते, जेव्हा ते जागृत असतं. कारण जागृत अवस्था हीच मनाला योग्य विचार करायला भाग पाडते. आणि अजागृत अवस्था जेव्हा असते, तेव्हा चित्त प्रभावित असतं. आणि चित्त म्हणजे विकृती आहेत, अग्नी आहेत. म्हणून ते मनसा ते पदुठ्ठेन भासती वा करोती वा. प्रदूषित मनानं जो बोलतो आणि वागतो,
तर मन प्रदूषित कशामुळे होतं? चित्तामुळे. मनसा पदुत्थेन भासती वा करोती वा ततो न दुःखमन्वेती चक्कं वहतो पदम. जर प्रदूषित मनानं, म्हणजे प्रदूषित विचार जर असतील, जे चित्तामुळे होतात प्रदूषित, म्हणजे इच्छा आकांक्षा तृष्णा, हे पाहिजे ते नको, असं पाहिजे तसं नको, सगळे जे विकृती आहे, त्या विकृतीमुळे मन विकृत, विचार प्रक्रिया विकृत होते, म्हणून बोलणं विकृत होतं आणि कृती विकृत होते, शारीरिक कृती, म्हणजे वर्तन विकृत होतं. म्हणून वर्तन सुधारायचं असेल तर मन सुधारावं लागतं, आणि मन सुधारायचं असेल तर चित्त सुधारावं लागतं, आणि चित्त सुधारायचं असेल तर चित्तामध्ये उतरावं लागतं. आणि चित्तामध्ये उतरायचं म्हणजे कायेमध्ये उतरावं लागतं, कारण ते या कायेतच आहे. म्हणून धम्मं कायेन पश्यति म्हटलेलं आहे. धम्म कायेनं पाहता येतात. तर ते धम्म कायेमध्ये उतरल्यानंतर जे आपल्याला जे जे काही वेदना, म्हणजे जाणीवा, चित्त, मनोधम्म, विचार प्रक्रिया, आपल्याला जे जे काही जाणवतं ते धम्म आहे. आणि ते जागृतीला लक्षात आल्यानंतर कळतं की मन कशामुळं प्रदूषित होतं, कशामुळं ते विकृत होतं, कशामुळं वाणी विकृत होते, कशामुळं वर्तन विकृत होतं, म्हणजे शिलाचरण होत नाही, आणि कशामुळं ते अं, शुद्ध होतं, म्हणजे चित्त कशामुळे शुद्ध होतं, हे आपल्या सती जागृतीला कळतं. ती सती जागृतीच चित्ताचं शुद्धीकरण घडवून आणते. आणि चित्तशुद्धी झाली तर मनशुद्धी होते, म्हणजे विचार शुद्धी होते. आणि मग त्या शुद्ध अवस्थेतच आपल्याला धम्मचिंतन व्यवस्थित जमतं करायला. चित्त शुद्ध नसेल तर धम्म समजतच नाही, विचार समजतच नाही, मनोधम्म समजत नाही. चित्त मन जर जागृत नसेल तर मग इंद्रिय पण संयमित नसतात. काय पाहायचं, काय ऐकायचं, किंवा काय, किंवा डोळे काय पाहतात, काय घेतात, कान काय ऐकतात, गंध, चव, स्पर्श, हे काहीच काहीच कळत नाही. म्हणून निर्णायक गोष्ट जी आहे, सेंट्रल पॉइंट जो आहे, तो सती जागृतीचा आहे. म्हणून आपण त्याला सगळ्यात जास्त महत्व देतो. आपला हा, जसं बुद्धाने त्याला एकायनो मग्गो म्हटलेला आहे, एकमेव मार्ग जो आहे तो सतीचाच आहे. म्हणून बुद्धांचा जो अंतिम संदेश आहे, सती संप्रजन्य, सती अपमादेन संपादेचा, असं जो शेवटचा संदेश आहे, की जागृतीपूर्वक कार्यरत राहा, जागृतीपूर्वक जगा, म्हणजे जागृतीपूर्वक बोला, जागृतीपूर्वक कार्य करा. सती सांगितली बुद्धांनी, अपमाद सांगितला. अपमाद म्हणजे, प्रमाद म्हणजे मिस्टेक करणे, चुकणे, आणि अप्रमाद म्हणजे मिस्टेक न करणे, न चुकणे. आणि न चुकणं कोणाला शक्य आहे? जो जागा आहे, जागृत आहे, त्यालाच अचूक कळतं, बिनचूक जगता येतं. जेवढं भान आहे तेवढंच बिनचूक जगू शकतो माणूस, म्हणजे अप्रमादात जगू शकतो. आणि भान नसेल जगण्याचं तर मग प्रमाद घडतात, म्हणजे चुका घडतात. मग चुकीचं बोलणं, चुकीचं वागणं, कारण विचार चुकीचे, चित्त चुकीचं, सगळं चुकीचं. असं हा आपला एक धम्मचिंतनाचा जो मुद्दा आहे, तो आज ज्या पद्धतीनं मला मांडता आला, तेवढा मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढच्या वेळेला आणखीन काही विषय घेऊन आपण अ, इथे भेटू शकतो. तुमच्या मनात काही मुद्दे असतील तर ते मला अगोदर सांगितले तर चांगलं होईल. आणि तुम्हालाही काही मुद्दे बोलायचे असतील ज्याच्यावर आपल्याला विचार करणं गरजेचं आहे, तर ते तुम्ही देखील बोलू शकता. आणि तुम्हाला इथं थोडं सविस्तर बोलायचं असेल, थोडं जास्त सांगायचं असेल, 5 मिनिट, 10 मिनिट, तर आगाऊ कल्पना द्या की मला ह्या विषयावर मला बोलायचंय, तर आपण तशी पण मोकळी ठेवू शकतो. कारण आपण आता बऱ्यापैकी अभ्यासक आहोत, प्रॅक्टिस पण करतो, आणि आपल्याकडे जर काही खरोखर काही सांगण्यासारखं असेल
धम्मचिंतन म्हणून, तर आपण ते इथं बोलू शकता. सगळेच बोलू शकतो आपण. आणि सगळे मिळून आपण धम्मचिंतन करतोय. आता मी जे बोलतो ते तुमच्याही मनामध्ये धम्मचिंतन चालू आहे. हे धम्मचिंतन आपण सगळेच करतोय. पण हे धम्मचिंतन सतीच्या आधारे स्पष्ट होत, क्लिअर होतं. नाहीतर मग गोंधळ असतो. मी या ठिकाणी थांबतो आणि तुमच्यासाठी वेळ देतो. असंच आहे. तुम्ही पाऊस आला तरी श्वास चालू आहे, नाही आला तरी चालू आहे. तुम्ही बाजारात गेलात, मार्केटमध्ये, तरी श्वास चालू आहे. घरी असले, झोपून आराम करत असला तरी श्वास चालू आहे. तुम्ही जेवण करत असाल तरी श्वास चालू आहे. भूक लागलेली असली तरी श्वास चालू आहे. इथं बसलात तरी श्वास चालू आहे. मीटिंग संपली तरी श्वास चालू राहणार आहे. तर अं, आपल्याला अवघड का वाटतं? तर हा जो मुख्य मुद्दा आहे ना, सेंट्रल पॉइंट, हा हा सेंट्रल पॉइंट आपल्याला थोडासा काय होतंय, जड जड जातोय. नाही नाही, जड नाही जातो, निसटतो तो. हा. तो का निसटतो? तर मनामध्ये अनेक अनेक गोष्टी आहेत. ते मन अनेक गोष्टींचं ध्यान करतं, अनेक गोष्टी त्याच्यात आहेत. आणि त्याच्यात ही एक गोष्ट आहे ऍडिशनल. आता ही ऍडिशनल गोष्ट आहे. आता कारण आता जेवढे उशिरा सुरुवात झाली तेवढी ऍडिशनल गोष्ट झाली. आता माझ्यासाठी ती गोष्ट ऍडिशनल नाही, म्हणजे अशी हे नाही, ती माझ्यासाठी प्रमुख आहे. अच्छा. मी काही, मला स्वप्न पण असेच पडतात जणू काय मी ते हेच काहीतरी करतोय, असंच काहीतरी करतोय. ते कारण काय की आपल्या अ, अ, जे आपलं जे मन आहे ते जागृत अजागृत मन असे या दोन ह्याच्यामध्ये, कॉन्शियस अनकॉन्शियस माइंड, ह्याच्यामध्ये विभागलेलं आहे. आपलं जे काम आहे हे अजागृत मनाला जागृतीच्या पातळीवर आणण्याचं काम आहे. आणि हे काम ज्या क्रमाने आपल्याला करायचं, ती श्वास श्वास म्हणजे आनापान, म्हणजे काया आनापान, मग काया, मग जाणीवा, मग चित्त, मग विचार प्रक्रिया, या मार्गाने आपल्याला जायचंय. हा मार्ग पक्का आपल्या जर डोक्यात असेल तर आपला श्वास आपल्यापासून निसटू शकणार नाही. म्हणून ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ही जबाबदारी आहे. हे काय म्हणतात, ह्याच्यापेक्षा मोठं काम असूच शकत नाही असं माझं म्हणणं. आपल्या जीवनाचा प्रश्न सोडवण्यापेक्षा मोठं काम कोणतं असू शकतं? स्वतःला स्वतःला त्या गोंधळातून मोकळं करणं, आणि स्वतःला ताणतणावातून मोकळं करणं, हरवलेला श्वास पाहणं, कायेमध्ये उतरणं, जाणीवा, चित्त, मनोधम्म, विचार प्रक्रिया, स्वतःचा अभ्यास करणं, स्वतःच संशोधन करणं, म्हणजे धम्मचिंतन आहे. म्हणजे धम्म पाहणं. म्हणून ते धम्म कायेनं पश्यते, म्हणजे कायेत उतरायचे आणि धम्म पाहायचे. हे आपल्याला अधोरेखित करायचे, अंडरलाईन करायचे. कायेत उतरायचे आणि धम्मापर्यंत पोहोचायचे. आणि बरोबर. कायेत उतरण्यासाठी आपल्याला श्वासाशिवाय दुसरा सुरुवातीचा सोपा मार्ग नाही. नंतर तो कायमच राहतो, पण नंतर श्वासाचा मुद्दा हा दुय्यम बनतो. का दुय्यम बनतो? एकदा आपण, म्हणजे कसं, आता इथून मला मुंबईला जायचं आणि मी गाडीमध्ये बसलो तर गाडी सोडून देतो आपण. गाडी सोडून देतो म्हणजे कसं की आपलं काम झालं, आता आपण तिथे पोहोचलो, त्या शहरामध्ये गेलो, गाडी सोडून दिली. तसं श्वास आपण सोडू शकत नाही, कारण तो आपल्या अस्तित्वाचा अंग आहे ते. आपल्या जीवनाचा अंग बरोबर. आहे, त्याला आपण गाडी सोडल्यासारखं सोडू शकत नाही. परंतु तो विषय तेवढा नंतर महत्वाचा का राहत नाही, तर आनापान हे सतीपठ्ठांसाठी आहे, हे लक्षात घेऊ आपण. आनापान हे कायेत उतरण्यासाठी आहे. कायेत उतरणं हे जाणीवा, म्हणजे जिवंतपणा पाहण्यासाठी आहे. म्हणजे सुख दुःख अनुभवण्यासाठी आहे. याला सुख म्हणतात, याला दुःख म्हणतात. या जाणीवा, म्हणजे हे सुख दुःखाचं कारण चित्त आहे, हे आपल्याला नंतर लक्षात येतं ते. आणि चित्तानुसार मनोधम्म विकृत होतात.
हे आपल्याला लक्षात येतं. मग आपले इंद्रिय पण लक्षात येतात, आपलं बोलणं लक्षात येतं, आपलं वर्तन लक्षात येतं आणि सगळं जीवन लक्षात येतं. तर हे आपल्याला कसं की आपल्याला संकल्प करावा लागतो. ही गोष्ट जर आपल्या दृष्टिक्षेपात आली म्हणजे सम्यक दृष्टीमध्ये आली, तर मला काय करायचंय, माझं जीवन कार्य काय आहे, हे जर दृष्टिक्षेपात आलं, तर मग ते करण्याचा संकल्प करावा लागतो. त्याला आपण सम्यक संकल्प म्हणतो. ते ठरवावं लागतं, रिझॉल्युशन, मला हे करायचंय. मग आपण वेळ नाही मिळाला, जमलं नाही, नाही ते नाही, असं असं होऊ शकत नाही. म्हणजे आपली चूक नाही ती, आपली चूक नाही. आपण उशिरा त्या विषयाच्या संपर्कात आलो किंवा त्याच विषयाच्या संपर्कात आलो पण महत्व लक्षात आलं नाही, आपल्याला नेमकं काय करायचं हे नीट लक्षात आलं नाही, त्यामुळे ते निसटतो, तो विषय निसटतो. परंतु आपला जास्तीत जास्त प्रयत्न हा असला पाहिजे, विषयापासून आपण निसटता कामा नये. विषयापासून निसटणं म्हणजे स्वतःला विसरणं आहे, म्हणजे स्वतःलाच महत्व न देण्यासारखं आहे. बरोबर आहे. मग स्वतःला महत्व नाही द्यायचं, मग आपण कशाला महत्व देणार आहे? तर तसा विचार करून ही गोष्ट चाललेली नाही. गाफील अवस्थेमध्ये, भान नसलेल्या अवस्थेमध्ये ते घडतं, इट हॅपन्स नॅचरली. म्हणून आपल्याला सती महत्वाची आहे. तर व्हेरी गुड, तुम्ही तुमचा हो अनुभव सर. सांगितला. हो, धन्यवाद धन्यवाद सर. हा, हा. चला, कोणी इतका वेळ नाही लावायचा, म्हणजे लगेच जोडून घ्यायचं. ज्यांना बोलायचं त्यांनी लगेच जोडून घ्या. आपला आपला वेळ मध्ये घालवला तर मग काय उपयोगाचं. हा, थँक्यू सर. हा, सर तुम्ही आमच्या विनंतीस मान देऊन आमच्यासाठी हा डबल वर्ग चालू केलाय. हा, आणि हा. मी उशिरा जॉईन झालो कारण माझं फेसबुक व्हॉट्सअपवर थोडं मी कमी लक्ष असते माझं. मी 8:12 मेसेज पाहिला आणि जॉईन झालो. बस एवढंच. खूप छान वर्ग झाला आणि चालू केल्याबद्दल धन्यवाद. हे डबल सेशन. व्हॉट्सअप विसरले तरी चालेल, परंतु आपल्याला मीटिंग मध्ये यायचं हे विसरू नका. नाही 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 नाही. मग व्हॉट्सअप आपोआप लक्षात राहील. ओके ओके. थँक्यू सर. ओके. बुधवार आपल्या कॅलेंडरवर नोंद करून ठेवा, नाहीतर प्रत्येक बुधवारी गजर लावून ठेवा. हो हो, प्रत्येक नक्कीच. प्रत्येक बुधवारी गजर लावून ठेवा, कॅलेंडरवर लिहून ठेवा, किंवा काहीतरी असं करा की आपल्याला बरोबर बुधवारची मीटिंगची आठवण येईल. अनिल बोला. नमो बुद्धा, जय भीम जय सर्वांना. भीम. हा, बोला. खूप छान झालं सर. हे धम्मचिंतन आजचं जे आहे ते किती महत्वाचं आपण हा विषय हाताळला त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद. धन्यवाद. आणि खूप बरं वाटलं. आणि या विषयासाठी सकाळपासूनच आतुर होतो. हा, आणि आज स्पेशल झालं आणि याचा खूप चांगल्या प्रकारचा लाभ झाला आणि चांगलं चिंतन चाललेलं आहे, मनात हमेशाच चाललेलं आहे. काही दिवसात मला वाटतं जागृतीचा जो 29 दिवसाचा जो कालावधी झाला, 14 एप्रिल ते बुद्धपौर्णिमा 12 मे पर्यंत, तर या गोष्टीवरती मी कधी बोललो नाही. परंतु त्याचं जे चिंतन चालू आहे आतमध्ये, हा. तो या आजच्या धम्मचिंतनाच्या निमित्तानं जे काही आतमध्ये चाललं होतं, विश्लेषण चाललं होतं मनामध्ये, की सती जागृतीचा मुद्दा हा प्रॅक्टिसने आपण होतो की ते डायरेक्टली आणि इनडायरेक्टली अशा दोन्ही गोष्टी, त्या अजून स्पष्टता नाही त्याच्यामध्ये. पण चिंतन जेव्हा चालतं आणि ते चिंतन जर का सकारात्मक चाललं आणि ही जरी गोष्ट जाणवली, तरी ती जाणीव इतक्या चांगल्या प्रकारची असते की चांगल्या विचार म्हणजे चांगली कृती करण्याचा जरी संकल्प झाला, तर तो आपण चालतो की नाही चालतो, पण चिंतन काय सांगतं आपल्या मनात आपल्याला, तर त्याचा जो आनंद मिळणार आहे तो फार मोठा आनंद असतो. आणि ह्या सत्रातून त्या गोष्टी मी आज अनुभवत होतो. व्हेरी व्हेरी
छान छान छान. धन्यवाद सर. धनके सर. जय भीम सर. जय भीम. बोला. सुनील साळवे सरांनी त्यांची जी म्हणजे डिस्ट्रो जे काही झाले तुमचा चेहरा पण मला पण दाखवा. तसं चेहरा पण हा? दाखवा. तुमचा चेहरा पण दाखवा. आहे ना. कुठे आहे? चेहरा नाही इकडे. नाही फक्त आवाज आवाज. हा, चेहरा नाही आला. आहे आहे. चेहरा. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. हा, आता दिसतोय. बोला. आता बोला. तर माझे पण असे 8-10 दिवस जे आहे ना ते याच्यामध्ये फक्त यातना म्हटणं म्हणण्यापेक्षा सर्दी मला झाली होती थोडक्यात. मग आणि ती सर्दी पण श्वासाशी संबंधित आहे. मग चांगलं आहे ना. मग हा श्वासाला सर्दी झाली म्हणजे चांगलं आहे. उलट मग हा तुम्ही जास्त श्वासाच्या नाही जवळ आहात. तसं ते कसं म्हणजे आता तुम्हाला मागच्या याच्यामध्ये सांगितलं मला सर्दी बरीच होती. ठीक आहे पण प्रॅक्टिस मात्र मी चालूच ठेवली होती असं नाही. व्हेरी सकाळी गुड. सकाळी उठत होतोय आणि जवळजवळ 2 तास हा हा. सुरुवातीला म्हणजे म्हणजे काय म्हणतात कनेक्टिव्हिटी हा. सुरुवातीला म्हणजे बरेच असं होतं की ते येत नाही आणि मग हळूहळू त्याच्यामध्ये सुधारणा होते. व्हेरी गुड. अं, छान. हा आणि दुसरे हे आता जे प्रबोधन आहे किंवा अं, सद्धम्म चिंतन ज्याला आपण सांगितलं ते मला खूप भावलेलं आहे. आणि चिंतन म्हणजे काय की आता हे सतीच्या संदर्भात जेवढे काही मुद्दे आहेत ते आनापान पासून किंवा जे डोक्यापर्यंत. पहिलं दुसरं तिसरे हा. आणि अगदी इथं पोहोचायचंय याच्यापर्यंत आपल्याला. हा, हे हा लक्षात. हा आपल्याला इथं हा पोहोचायचंय कारण तर ते हेड फार सगळं हेड ते हेड ऑफिस आहे ना. हेडच हा म्हणतात त्याला. त्यामुळे हा हे हेड तर हे ऑफिस फार सगळं महत्वाचं आहे. हा हे तर हे कंट्रोलर सगळं आहे ते. इन्क्लुडेड हा हे सगळं इन्क्लुडेड हे त्याचं सगळं म्हणजे हे 7-8 दिवस जे आहे ना मी हेच की हो आपल्याला काय करायचंय चिंतन करायचं काय करायचंय तर त्या 4 ज्या स्टेप आहेत तेच मी सारखं असं त्याचं जे साधारणतः सराव म्हणा किंवा त्याच्याकडे सारखं बघणं लक्षात घेणं हं. हे सतत चालू असायचं. हा. आणि आज इतकं म्हणजे उत्कंठ अशी शिगेला पोहोचली होती माझी की कधी आपण सत्र चालू होते तर ती उत्कंठा जी आहे ती मला म्हणजे त्या स्टेपला मी म्हणजे पूर्ण समाधानी आहे त्या स्टेपला आणि बरं आहे छान आहे छान छान छान. व्हेरी गुड सर. छान झालं. व्हेरी गुड. सोप्या भाषेत बऱ्याच गोष्टी सांगितल्या तुम्ही. हा, छान. नाही आता त्याच्यामध्ये आपण पडलोय ना म्हणजे आता हो, सकारात्मकच विचार करणार आहोत यात पुढे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय आपण पडलोय. हा, हे पडलो पाहिजे आपण त्याच्यामध्ये. बरोबर. काय थोडं फिजिकल प्रॉब्लेम येणारच आहेत ते काही आता नाकारता येत नॅचरल ह्या गोष्टी त्या स्वीकारल्याच पाहिजे आपण. प्रॉब्लेम आहे म्हणून तर सगळं करायचंय. प्रॉब्लेम नसता तर काय कशाला काय. दुःख यासाठी वाटतं की मी खूप उशिरा आपल्या संपर्कात आलो चला, आणि देर आहे दुरुस्त आहे. नाही पण माझी हे म्हणजे मला असं वाटतं की हे जर मला लवकर हा सापडला. मार्ग जर मिळाला असता हम्म. आनापानसतीचा हा हा. तर अजून बरंच काही म्हणजे वाटचाल झाली असती याच्यामध्ये सुधारणा झाली असती. बरेच लोक म्हणतात सर हे हा? हे चांगलं आहे. ही जाग येणं चांगली गोष्ट आहे. हा. उशीर झाला झाला. आता काय मागं काय झालं ते सोडून द्यायचं. हा, हा, वर्तमान. हो. वर्तमान. वर्तमान श्वास, वर्तमान काया, वर्तमान जाणीवा, वर्तमान चित्त, वर्तमान विचार. ही सत्य आहे. व्हेरी गुड सर. छान छान. हा, कोणाला काय बोलायचंय का? का बंद करू?